बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही. तुम्ही तर बाळासाहेबांनी काँग्रेस ही पंचसूत्री गाडून टाका म्हटलं होतं. ते गाडायचं सोडा त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं. हे तुमचं हिंदुत्व आहे. हे तुमचं हिंदुत्व. जेव्हा मुख्यमंत्रीची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. बाळासाहेबांचे विचार विसरले. आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला. मुख्यमंत्री पदासाठी खुर्चीसाठी हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी सगळं घालवलं. तुम्ही सगळं घालवलं. पक्षाचा प्रमुख पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो. रामदासबाईंनी त्याची उदाहरणं सांगितली. मी पुन्हा ती सांगणार नाही. ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत. हे कारस्थान करणारे गटप्रमुख आहेत. गटप्रमुख नाही, गटप्रमुख. त्यांच्या मेळाव्यात मोदींवर टीका करण्यात आली. मात्र शिंदेंनी स्तुती केली मोदींची. पण उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पक्षप्रमुख नाहीत, ते गटप्रमुख आहेत असं शिंदेंनी. आम्ही आहोत ना गटप्रमुख. एका खुर्चीसाठी सगळं गमावलं. एका खुर्चीसाठी सगळं गमावलं. नाही, काही गमावलेलं आम्ही काही. आणि कोण हा हे नेते कोण? त्यांना उद्धव ठाकरेंनीच नेता केलं. तेवढं आमच्या आग्रहाने केलं. यांना काय बाळासाहेब ठाकरेंनी नेता नव्हता केला. बाळासाहेब ठाकरेंनी नेते केलेले जे मोजके लोक आहेत त्यातला मी आहे. मला माहिती आहे राजकारण काय ते. बाकी सगळ्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या दिलानं दयावान बुद्धीनं त्यांनी या सगळ्यांना नेता केलं. मग ते आज गटप्रमुख कसे? मग ते त्यांना विचारलं पाहिजे ना. तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली, तुम्हाला नगरविकास मंत्री केलं, राज्याचं इतर मंत्री केलं, मग गटप्रमुख कसे? तुमच्यासारखा एक रिक्षावाला, तुम्ही म्हणता ना मी रिक्षावाला, तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज 5 लाख कोटीचा मालक झाला. तुमच्यासारखा एक रिक्षावाला एका वेळेला 50-50 कोटी रुपये उधळतो निवडणुकींवर, 100 कोटी उधळतो. हे उद्धव ठाकरेंमुळे शक्य आहे ना तुम्हाला. ना तुम्ही कोण होतात याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे. सन्माननीय आनंद दिघे जे आहेत, धर्मवीर आनंद दिघे, त्यांचं एक मेमोरियल आहे, तिथे बसावं त्यांनी. शांतपणे दिवसभर बसावं, आत्मचिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा. हे म्हणतात की दानत लागते. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, आमदार झाले. ही दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला, हाडवैद्य 2दा. सर्टिफिकेट बघा त्यांचं, म्हणजे मोदी मागे पडतील. तर हे सगळे उद्धव ठाकरेंची जी दानत बरं का आणि नियत ह्याच्यामुळे शक्य झालं. पण हे आता सगळे जे लोक आहेत शिंदे गटाचे, हे पाद्यपूजन करतात अमित शहांच्या पादुकांचं. त्याच्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे त्यांच्या मेंदूवर.